आज नवीन जो एक मेकॅनिक होता आज निशाला आपल्या बाईकवरून तिच्या कॉलेजला सोडायला गेला. रस्त्यातनं निशाच्या मैत्रिणी निशाला टक लावून बघत होत्या. निशाला हे बघून एम्बॅरेसमेंट होत होती. दादा बस बस इथेच सोड मला. पण बाळा तुझं कॉलेज तर लांब आहे ना. हो पण तू मला इथेच सोडून जा. मग का? दादा मी सांगते ना तुम्हाला इथेच सोडून जा. मी घरी आले की सांगेन काय ते. नवीनने निशाला तिथेच सोडून दिलं आणि तो त्याच्या कामाला निघून गेला. निशा जशी थोडी पुढे गेली तिची एक मैत्रीण तिला भेटली. तो जो तुला सोडायला आला होता तो कोण होता? कोणी नाही असाच. तुझा बॉयफ्रेंड आहे का तो? नाही नाही तो तर माझा दादा आहे. तुझा दादा? तो तर एक मेकॅनिक वाटत होता. हो हो मेकॅनिकच आहे. तो माझा लांबचा भाऊ आहे. तेच तर मला वाटलं एका मेकॅनिकची बहीण इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये कसं काय शिकत असेल. हा आता जाऊ दे तू हे सगळं सोड. मला सांग की आज काय स्पेशल आहे. आपल्या मैत्रिणीचं ऐकून निशाला आपल्या आर्थिक परिस्थितीची खूपच घृणा वाटत होती. संध्याकाळ झाल्यावर जेव्हा निशा घरी आली. आलीस बाळा? हो दादा आले मी. आणि उद्यापासून तुम्हाला कॉलेजला सोडायला येऊ नकोस. पण का? माझ्या सगळ्या मैत्रिणींना तुला बघून वाटतं की मी मेकॅनिकची बहीण आहे. इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये कसं शिकत असेल. तर काय झालं? तुला तर गर्व असायला हवा. नाही दादा त्या सगळ्यांचा विचार आला की मला वाटतं की मी इतकी गरीब का आहे. तू फक्त माझ्या कॉलेजला येऊ नकोस. माझी इच्छा नाहीये की तुझ्या मेकॅनिक असण्यामुळे माझ्या मैत्रिणींनी माझी टिंगल करावी. ठीक आहे. निशा फ्रेश होण्यासाठी आत निघून गेली आणि नवीन आपल्या आईच्या फोटोशी बोलू लागला. पाहिलंस आई, आज तुझ्या या लाडकीला माझं मेकॅनिक असणंही खटकतंय. जर आज तुम्ही आणि बाबा असतात तर मी सुद्धा शिकलेलो असतो. तेव्हा कदाचित निशाला माझी कुठली तक्रार नसती. पण जशी ही आहे निशा माझी लहान बहीण आहे आणि मी आपलं कर्तव्य नक्कीच पूर्ण करीन. तिला चांगलं शिकवून मोठ्या पदावर घेऊन जाईन. त्या दिवसानंतर नवीन कधीही निशाच्या कॉलेजला गेला नाही. वेळ निघून गेली. निशाचं अजयवर प्रेम जडलं. अजय एका खूप श्रीमंत पैसेवाल्या घरचा मुलगा होता. त्याच्याकडे स्वतःची गाडी होती आणि बंगला पण होता. आय लव्ह यू अजय. आय लव्ह यू निशा. बहुतेक आता आपल्याला लग्न करायला पाहिजे. शुभस्य शीघ्रम. बोल कधी माझ्या पप्पांना तुझ्या घरी घेऊन येऊ. तू माझ्या घरी नको येऊस. मीच माझ्या दादाला तुझ्या घरी पाठवेन. जशी तुझी मर्जी. निशा घरी आली आणि तिने तिच्या दादाला सांगितलं. दादा अजय आणि मी एकमेकांवर प्रेम करतोय आणि आम्हा दोघांनाही लग्न करायचं आहे. ही तर फार छान गोष्ट आहे बाळा. पण दादा तो खूपच श्रीमंत आहे. त्यांनी आपल्याला बोलणी करायला बोलवलं आहे. जर तुला बघून त्यांचा विचार बदलला तर. असं काहीही नसतं बाळा. तू घाबरू नकोस. मी काहीही करून तुझं लग्न निश्चित करून येईन. दादा प्लीज चांगले कपडे घालूनच जाशील बघ. तू स्वतः तुला आवडतात ते कपडे सांग. मी तिथे तेच घालून जाईन. दुसऱ्या दिवशी निशाने आपल्या भावाला चांगले कपडे घालायला दिले आणि तो अजयचे वडील कृष्णाजींना भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेला. या या नवीनजी या. नवीन आत येताच कृष्णाजींच्या पाया पडला. अरे माझ्या पायाला हात लावण्याची काही गरज नाही बाळा. तुम्ही मोठे आहात आणि हेच माझे संस्कार आहेत की मोठ्यांचा आदर करा. वाह, तुमची बहीण नक्कीच गुणवान असेल. मला हे लग्न मान्य आहे. ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्हाला आमच्या कुटुंबाबाबतीत सर्व गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. बघा मी एक साधा मेकॅनिक आहे आणि आमची आर्थिक स्थिती ही फार चांगली नाहीये. मला माहित आहे. मला तुमच्या मेकॅनिक असण्याशी काही फरक पडत नाही. मला माझ्या मुलासाठी एक चांगली बायको हवी आहे. पैसा तर आमच्याकडे फार आहे. मला सांगता येत नाहीये की तुमचं हे बोलणं ऐकून मी किती आनंदी झालोय. मग ही मिठाई घेऊन तोंड गोड करा. नक्कीच. कृष्णाजी आणि नवीनने तोंड गोड केलं. अजय आणि निशाचं लग्न पक्क ठरलं. जर तुम्हाला राग येणार नसेल तर मी तुम्हाला काही विचारू इच्छितो. हो विचारा ना.
तुमचं वय साधारण 25-30 असेल. हो. आणि असं ऐकलंय की तुमची आई निशाच्या जन्माच्या वेळी स्वर्गवासी झाली होती. हो, त्यावेळी मी साधारण 10 वर्षाचा असेन जेव्हा निशाचा जन्म झाला होता. आणि माझ्या आईने निशाला माझ्या हाती दिलं आणि म्हणाली, आजपासून ही तुझी जबाबदारी आहे. तू हिचा भाऊ नाहीस, आई बाप दोन्ही आहेस. आणि बस तेव्हापासून जे काम मिळालं ते करून मी दोघांचं पोट भरतो आहे. पण मी निशाला कुठल्याच बाबतीत कमी पडू दिलं नाही. तिला चांगल्या शाळेत शिकवलं, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून दिलं. मी कसाही राहत असलो तरी निशासाठी मी सगळं काही उत्तमच करण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळं ऐकल्यावर बाळा, तुझी किंमत माझ्या मनात फार वाढली आहे. बस आता लवकरात लवकर निशा आणि अजयचं लग्न लावून देऊयात. निशा आणि अजयचं थाटामाटात लग्न लागलं. नवीनने आपली जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडली होती. लग्नाच्या 2 वर्षांनंतर निशा गरोदर होती. सगळं कुटुंब खुश होतं. ही गोष्ट आपल्या भावालाही सांग ना. नको नको, त्याला नको सांगू. तो इथे धावतच येईल. आणि तुला तर माहितीच आहे ना, तो एक मेकॅनिक आहे आणि आपण इतके श्रीमंत बरं नाही दिसत. निशाचं हे बोलणं कृष्णाजींनी ऐकलं. वा बाळा वा, खूप किंमत केलीयस तू आपल्या भावाची. आज तू या श्रीमंत घराची सून झाली आहेस आणि तुला या घराण्याची सून बनवण्यापर्यंत सर्व काही त्या गरीब भावाने केलंय. तू जेव्हा जन्माला आलीस त्यावेळेला त्या 10 वर्षाच्या मुलाने सर्व जबाबदारी घेतली. स्वतः अशिक्षित राहिला पण त्याने तुला शिकवलं. स्वतः फाटका राहिला पण तुला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजात दाखल केलं. वा, चांगले विचार आहेत तुझे. आय एम सॉरी. सॉरी मला नाही, तुझ्या भावाला बोल. तुझ्या आनंदासाठी त्याने आपलं आयुष्य पणाला लावलंय. मला दादाकडे जायचं आहे. अजय निशाला तिच्या दादाकडे घेऊन गेला. नवीन गाडी तयार करत होता. जेव्हा रडत रडत निशाने त्याला मिठी मारली. काय झालं बाळा, तू रडतीयस कशाला? बोल, काहीतरी बोल. दादा, आय एम सॉरी. मी आजपर्यंत तुझा अपमान केला आणि तू नेहमी माझ्यासाठी त्याग करत आला आहेस. शांत हो बाळा, हे काय रडण्याचं कारण असू शकतं? शांत हो. तू जर एवढ्याशा गोष्टीसाठी रडत बसलीस तर मला चांगलं वाटेल का? निशाने आपले अश्रू पुसले. दादा, तू मामा होणार आहेस. काय? नवीनने निशाला उचलूनच घेतलं. मी मामा बनणार आहे? मी मामा बनणार आहे. अरे दादा, दादा. बाळा, तू मला जगातली सगळ्यात आनंदाची गोष्ट ऐकवली आहेस. आज निशाचं तिच्या दादावरचं प्रेम उतू जात होतं. पण एक वेळ होती जेव्हा निशाला तिच्या गरीब भावाची घृणा वाटायची. या कथेतून एक गोष्ट नक्की कळून चुकली की श्रीमंती आणि गरिबीच्या मधली भिंत तोडणं इतकं कठीण नसतं. ही गोष्ट हिना नावाच्या मुलीची आहे, जिची आई स्वर्गवासी झाली होती. परंतु तिचे वडील रमेश यांनी लोकांच्या सांगण्यावरून दुसरं लग्न केलं होतं. मीना एक गरीब कुटुंबातली होती. मीनावर 2 लहान भाऊ आणि 1 बहिणीची जबाबदारी होती. लग्नानंतर, हे पहा, मी तुझ्याशी लग्न केवळ माझी मुलगी हिना आणि मुलगा सोनूसाठी केलंय. माझ्याकडे खाण्यापिण्याची काही कमतरता नाही. स्वतःचं घर देखील आहे. तुला फक्त माझ्या मुलांना प्रेम द्यायचं आहे आणि त्या दोघांवर चांगले संस्कार करायचे आहेत. मला ते माहितीये, परंतु माझी फक्त एकच अट आहे. मी कधी माझ्या भावंडांसाठी काही केलं तर तुम्ही सुद्धा मला अडवणार नाहीत, कारण माझे माता पिता गरीब आहेत. हो, मला मान्य आहे, पण माझ्या मुलांना कसलीही कमतरता भासता कामा नये. माझ्या मुलांचा सांभाळ करून जो वेळ तुला मिळेल तो तुझ्या भावंडांना देऊ शकतेस. काही महिन्यानंतर मीनाला एक मुलगा झाला. सुरुवातीला मीना व्यवस्थित वागत असते, परंतु एक दिवस रमेश बाहेर गेल्यानंतर मीना रमेशच्या पहिल्या पत्नीचं कपाट उघडते, ज्याला त्याने हात लावायला सुद्धा मनाई केली होती. त्याच वेळी तिथे मोठा मुलगा सोनू येतो. हे काय चाललंय? तू माझ्या आईचं कपाट उघडून काय बघते आहेस? बाबांनी हात लावायचा नाही असं सांगितलं आहे ना?
मीनाला तिचा सावत्र मुलगा सोनूचा खूप राग येतो, पण ती विचार करते की यावेळी चिडचिड न करता तिने शांत राहिलं पाहिजे. अरे बाळा, मी तर एवढंच बघत होते की तुझ्या बाबांचा एखादा शर्ट धुवायचा आहे की नाही. म्हणजे मी वॉशिंग मशीन मध्ये धुतला असता. ते काय ना की बाबांना कामाला जायचं असतं ना, तर कपडे तर स्वच्छ हवेत ना. सोनूला देखील मीनाचं म्हणणं पटतं आणि तो तिथून निघून जातो. पण एकदा घरात कोणीही नसताना मीना संपूर्ण कपाट उघडून पाहू लागते. अरे, ही एवढी मोठी पेटी कसली आहे? जशी ती पेटी उघडून पाहते तर काय, त्यात भरपूर दागिने ठेवलेले असतात. मीनाला ते दागिने पाहून लोभ सुटतो. अरे देवा, एवढे दागिने! मी तर सगळे दागिने ठेवून घेईन, पण कसं? यांना सगळं लगेच कळेल, सांगेन की चोरीला गेली. नको नको, उगाच पोलिसांची भानगड नको. काय करू? हा, एक आयडिया आहे. दुसऱ्या दिवशी रमेश जेव्हा ऑफिसला निघतो तेव्हा मीना सगळे दागिने घेऊन बाहेर पडते आणि सोनाराकडे जाते. हे पहा, हे सगळे दागिने व्यवस्थित पाहून घ्या. मला या दागिन्यांसारखे हुबेहूब नकली दागिने बनवायचे. हे असं किती मोठं काम आहे? होऊन जाईल, उद्या संध्याकाळी या. मीना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळे खरे दागिने काढून नकली दागिने ठेवते. असेच काही दिवस जातात. एक दिवस मीना म्हणते, ऐका ना, माझ्या बहिणीचं लग्न आहे. मला काही दिवसांकरता घरी जायचंय. मुलांना सुद्धा घेऊन जाते. मीना मुलांना घेऊन तिच्या घरी जाते. तिथे 10 वर्षाच्या चिमुरड्या रीनाला खूप काम करायला लावते. काय झालं, मुलं सावत्र असली तरी शेवटी ती तुझीच मुलं आहेत ना. चांगलं घर बघून तुझं लग्न लावून दिलं, पण तू तर. हे बघ आई, दुसऱ्याची मुलं सांभाळणं कठीण नाहीये तर अशक्य आहे. पण मी तर हे लग्न केवळ तुझ्या करता केलं होतं. ही भावंडांची सेना माझ्या मागे लावून ठेवलीयस ना. त्यांना पोसायचं म्हणून लग्न केलं. हे घे दागिने. मीना तिच्या आईला दागिने देत असताना रीनाने त्यांना पाहिलं. रीनाचे निरागस डोळे त्या दागिन्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात मीनाची नजर रीनावर पडते. आई, असे दागिने यांच्या पहिल्या पत्नीचे होते. मी माझ्या बहिणीसाठी तशाच डिझाईनचे नकली खोटे दागिने बनवले आहेत. किती सुंदर आहेत नाही? आता माझ्या बहिणीचं लग्न चांगल्या घरात होईल. लग्न आटपून मीना पुन्हा घरी निघून येते. घरी आल्यावर ती रीनाला म्हणते, रीना, तू आता 10 वर्षांची झालीयस. मुलींना घरातलं सगळं काम यायला हवं. म्हणून आजपासून तुझी शाळा बंद. उद्यापासून घरातलं सगळं काम तुला करायचंय. बाबांनी विचारलं ते सांग की तुला शिकायची इच्छाच नाही. आलं लक्षात? मग ती मुलाला म्हणते, आता तू एवढा मोठा झालायस की घराच्या खर्चाचा भार उचलायला हवास आणि लहान भावाकडेही लक्ष द्यायला हवं. आणि हो, बाबांनी विचारलं तर सांग की तुलाच काम करायचंय. हा, आणखीन काय हवं? मुलगी दिवसभर घरातलं काम करायची आणि मुलगा दिवसभर घराबाहेर राहायचा. सगळ्या घरावर मीना आणि तिच्या मुलांचं राज्य होतं. अगं रीना, लहान भावाला दूध दे ग जरा. केव्हापासून बिचारा उपाशी आहे. मगाशीच दिलं होतं आई. मग काय तो वेडा आहे का? उगाच रडतोय. तू जास्त आगाऊपणा करू नकोस. माझ्या मुलाच्या खाण्यापिण्याकडे तुझं अजिबात लक्ष नाहीये. आई, आता आम्ही सगळेच मोठे झालो आहोत. तो असं लहान मुलांसारखं रडत का बसतो? त्याला सांग नोकरी करायला. सोनू पण तर नोकरी करतो ना? हो करतो, पण तो अभ्यास तरी कुठे करतो? आता बघ, इतकी वर्ष नोकरी करतोय, बढती मिळवून चांगला पगार सुद्धा कमवतोय, तर त्याचा लग्नाचा विचार करायला हवा. पण आता असं वाटतंय की त्याच्या लग्नाआधी तुझंच लग्न करायला हवं. मीना रीनाचं लग्न अशा घरात लावून देते जिथे तिला 4 नणंद असतात. मीनाला वाटतं त्या सगळ्या मिळून रीनाला भरपूर त्रास देतील, पण घडतं नेमकं उलटच. एक दिवस मीना रीनाच्या सासरी जाते. तिथे तिची सासू, अरे या या, कसं काय येणं झालं? काही नाही, मुलीला भेटायला आले होते. हो, पण सुनबाई आता आराम करतेय. माझ्या मुलींना सांगते तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायला. अरे, सुनेकडून काम करून घ्यायचं. मी तर तिच्याकडून सगळं काम करून घ्यायचे, पण ती कधीच काही बोलली नाही. हो,
माझ्या सुनबाईने तिच्या वाढणीचं भरपूर काम केलं. तुम्ही सांगा काय येणं केलं? मीनाला सासूचं बोलणं ऐकून खूप राग येतो आणि ती तिथून निघून जाते. काही काळानंतर मीनाच्या पतीचं निधन होतं. बघ, आता तुझे वडील देखील या जगात नाही राहिले. बरं होईल जर तू सुद्धा इथून निघून गेलास. तसही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर माझंच असेल. सोनू घर सोडून निघून जातो. मीना आपला सख्खा मुलगा आणि सुनेसोबत जीवन व्यतीत करत असते. तिची दोन्ही सावत्र मुलं तिची कधीही विचारपूस करायला येत नाही. पण एक दिवस, दादा, आई कशी आहे? माहित नाही बहिणी, मी तर गेलो नाही. पण जेव्हापासून घरातून काढून टाकलंय, बस घर सावरण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही भावंड आईला भेटण्याकरता वडिलांच्या घरी जातात. तिथे मीनाची अवस्था बघून दोघेही आश्चर्यचकित होतात. मला एक ग्लास पाणी द्या. अगं आई, हे काय झालं? तू केवढी अशक्त झालीयस. ही माझ्या कर्माची फळं आहेत. सुनबाईने मुलाला माझ्यापासून वेगळं केलं. पैसे, दागिने सगळं घेऊन गेली. आज अन्नाच्या एका दाण्यासाठी मी पारखी झाले. मग दोन्ही भावंडे मिळून आईची सेवा करतात.